आपण बेसिकली उस्मानाबादी शेळी, आफ्रिकन बोर किंवा पंजाबी जी बिटल म्हणतो अशा शेळ्या बघितल्या असतील किंवा त्याचे काही प्रजाती अजून तुम्हाला माहिती आहे. शिरोई नावाची शेळी आपल्याकडे आढळते, पण महाराष्ट्रात प्रामुख्याने उस्मानाबादी शेळी जी काळी आहे ती किंवा काठियावाडी शेळी पण आपल्याकडे आढळते. पण आत्ताच्या काळामध्ये आफ्रिकन बोरचं पण हळूहळू प्रमाण वाढायला लागलं आणि त्याचे सुद्धा अनेक शेतकरी महाराष्ट्रात बघायला मिळतात. परंतु चायनाची एक शेळी या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे. चायना झिंग या जातीची ही शेळी आहे. वैशिष्ट्य जर बघितलं तर साधारणतः 1.5 ते 2.25 फुटापर्यंत त्याची शिंग आहेत आणि अंगावरती पूर्णपणे केस आहे. जवळपास 1 फूट लांबीचे, 1 पेक्षा आसपास त्याचे केस आपल्याला बघायला मिळतात. आणि जर याचं वैशिष्ट्य बघितलं तर याची हाईट खूप कमी आहे आणि हा नर आहे. याचे नेमकं काय वैशिष्ट्य हे आपण जाणून घेतोय. मी आता कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, तालुका जुन्नर या ठिकाणी आहे आणि तिथं हा डेमोसाठी हा बोकड ठेवलेला आहे. सर, नेमकं काय वैशिष्ट्य आहे या बोकडाचं? हा खरं तर चायनाचा हिमालयन जातीचा असलेला बोकड तुम्ही जर पाहाल तर ही अतिशय दुर्गम भागामध्ये वाढणारे ही जी प्रजाती आहे तर याची उंची कमी आहे डोंगराळ भागात असल्यामुळं. दुसरं हिमालयातील असल्यामुळं पूर्णपणे केसाळ आहे, म्हणजे तुम्ही त्याच्या अंगावरती पूर्ण केस पाहू शकता. त्या परिसरामध्ये याची केस काढून नंतर विक्री देखील होते. जसं पश्मिना मेंढीची आपण विक्री करतो त्या पद्धतीने याच्या केसांची विक्री देखील होते. अतिशय काटक प्रजाती आहे ही. याच्या शेळ्या जर पाहिल्यात तर त्यांची दूध देण्याची क्षमतासुद्धा फार सुंदर आहे. साधारणपणे 2 पिल्लं देण्याचं जे प्रमाण आहे तर 70% 2 पिल्लं देण्याचं प्रमाण ह्या शेळ्यांमध्ये, ह्या जातीमध्ये पाहायला मिळतं. चायना झिंग ही जात आहे. अतिशय चांगली स्किन पण तुम्ही तिची पाहाल तर गुलाबी रंगाची तिची स्किन येते. 2 फूट उंची आपल्याला बघायला मिळेल. हो, आपल्याला हे दाखवा. स्किन पाहायला मिळेल. ओके. केसांचं प्रमाण जास्त असल्यामुळे थोडंसं ती स्किन पण गुलाबी हा. जातीची गुलाबी रंगाची अशी ती छान स्किन आहे. 2 फूट पेक्षाही कमी उंची असताना 1.25 फूट 1.5 फुटापेक्षाही मोठाली शिंग तिची आहेत. त्याच्यामुळे जेवढी उंची तेवढ्याच जवळजवळ उंचीची लांबीची शिंग असं या बोकडाचं वैशिष्ट्य आहे. आणि आता तुम्ही पाहताय की मार्केटमध्ये आपल्या भारतीय शेळ्यांप्रमाणेच फॉरेनच्या शेळ्या म्हणजे बाहेरच्या परदेशी शेळ्या, जसं तुम्ही म्हटलात की आफ्रिकन बोर आहे, त्याच पद्धतीने आपल्या सानेन ज्या आहेत, इस्रायलच्या ज्या सानेन आहेत त्या पण आता आपल्याकडे मोठ्या प्रमाणात चालतात. त्याच पद्धतीने ह्या बोकडांना देखील सुद्धा फार डिमांड आहे. वेगवेगळ्या ॲग्रो टुरिझम असतील, रिसॉर्ट असतील, या ठिकाणी एक हौसेनी म्हणजे काहीतरी वेगळं आपण ठेवलेलं आहे पाहण्यासाठी, म्हणून या शेळ्यांची, या बोकडांची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पालन केलं जाते. आता साधारणतः हिमालयात आढळते ही जात, पण ही चायनाची आहे असं? हो, चायना म्हणजे झिंग. पूर्ण चायना झिंग. बरं, मला एक सांगा, याचं महाराष्ट्रात कमर्शियली प्रोडक्शन कोण घेतं का? घेत नसतील साधारण, कारण की याचं ओरिजिन तिकडचं असल्यामुळे. याचं ओरिजिन तिकडं आहे, पण कवठे महांकाळ या ठिकाणी एक आपला फार्म आहे. या फार्मचे ओनर जे आहेत तर त्यांनी या काही शेळ्या आणि एक बोकड या ठिकाणी आणलेले आहेत. ह्या वर्षी आपल्याला प्रदर्शनामध्ये याची शेळी देखील ठेवायची होती, पण शेळी गाभण असल्यामुळे आपण प्रदर्शनामध्ये तिला आणलेली नाही आणि ह्या वर्षी फक्त बोकड आणलेला आहे. पुढच्या वर्षी आम्ही याची पिल्लं पण नक्कीच या ठिकाणी प्रदर्शनात ठेवू आणि पुढच्या वर्षी, यावर्षी बोकड ठेवलाय पण पुढच्या वर्षी याची शेळी देखील दाखवण्याचा प्रयत्न आमचा राहील. आता हे महाराष्ट्रात याचे शेतकरी कमर्शियल प्रोडक्शन घेऊ शकतात, शेळ्या पाळू शकतात या? हो, 100% अतिशय चांगल्या पद्धतीने या इथं सेट झालेला आहेत. हा जो बोकड आपण पाहतोय हा 1.5 वर्षापूर्वी आपण महाराष्ट्रात आणलेला आहे आणि त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वाढ झालेली आहे किंवा तो आपल्या वातावरणाला सूट झालेला आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण ह्या जातीला महाराष्ट्रात येणार नाही असं मला वाटतंय. आता खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर अनेक प्रजाती शेळ्यांच्या आढळतात, पण ही चायना झिंग नावाची प्रजाती, बरोबर ना? आणि ही जवळपास हिमालयात ज्या पद्धतीनं शेळी आढळते तशीच ही शेळी आहे. याची शिंग सगळ्यात जास्त धोकादायक आपण म्हणू शकतो. आणि जर बघितलं तर व्हाईट कलरचे आणि लांब केस आपल्याला बघायला मिळतात. हौसेने ज्या शेतकऱ्यांना ह्या शेळ्या ठेवायच्या असतील किंवा ज्यांना काहीतरी नवीन प्रयोग करायचे असेल त्यांनी हे शेळ्या पाळायला हरकत नाही. पण हा एक प्रयोग म्हणून आहे. कमर्शियल असं कोण सक्सेसफुली महाराष्ट्रात नसावं. करत असतील तरी त्यांना अडचण येत असेल, कारण ओरिजिन महत्त्वाचं असतं. कुठलाही पशु किंवा त्या कुठल्या ओरिजिनमधून येतो, तिथले वैशिष्ट्य आणि महाराष्ट्रातलं वातावरण असेल, खाद्य असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्याला मॅटर करतात. पण हौसेसाठी तुम्हाला ही शेळी पाळता येऊ शकते. दत्ता लवंडे, लोकमत ॲग्रो, पुणे.